इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. तुला ठाऊक नाहीये तिने किती मोठा गुन्हा केलाय. मी माझ्या मुलीला कसं माफ करू? दीदी, मी वाद घालून तुझा अपमान नाही करू इच्छित. मी जाणते की तिने तुझ्या मनाला फार क्लेश दिलेत. रितिका, मला ट्रेनिंगच्या संदर्भात 3 महिन्यांकरता सिंगापूरला जावं लागणार आहे. तुम्ही माईला भेटलात? माई जामिनासाठी तयार झाली ना? मला वाईट वाटते स्नेहाची, तुमच्या आईने नकार दिला. काय? मला तर केवळ जज साहेबांना भेटून माझ्या मुलीच्या गुन्ह्यांची माफी मागून माझ्या शर्मीचं ओझं कमी करायची इच्छा आहे बस. मी तुमच्याशी अगदी सहमत आहे वहिनी. माझ्या सासूने मला जमिनावर सोडवायला नकार दिला. याप्रमाणे तर तुमचे सासू सासरे असुराचे नातेवाईक निघाले भाऊ. रोहित बाळा, अजून असा उदास बसलायस? मी विचार करत होतो आत्या की घर किती रिकामा रिकामा सुनं सुनं वाटतंय. मानस भाऊजी आणि दीदी आपल्या घरी गेले, पण आत्या तू पण अमेरिकेला निघून जाशील. हो बाळा, जावं तर लागणारच. पण तू उदास का होतोस? तू पण तर येणारच ना माझ्याबरोबर? मी? हो बाळा, काल भाऊशी माझं ह्या बाबतीत बोलणं झालं की काही दिवसांसाठी मी तुला माझ्याबरोबर अमेरिकेला घेऊन जाईन. आत्या, पण मग पप्पा इथे एकटे कसे राहतील? बाळा, ह्याच गोष्टीची चिंता मला सतावते. पण तू चिंता नको करूस. मी तुला तिथे जास्त दिवस ठेवून नाही घेणार. लवकरच परत पाठवून देईन. आणि बाळा, एकदा का तुझं लग्न झालं की हे घर पुन्हा एकदा हसतं खेळतं होऊन जाईल. पण भाऊ कुठे? पप्पा तर पोलीस स्टेशनला गेलेत. हा सूर्या पण ना स्वतः शांतपणे जगत, ना दुसऱ्यांना शांतपणे जगू देत. पोलिसांच्या कस्टडीत राहूनही तो त्याची कारस्थानं थांबवणार नाही. राधा आली. जी. राधा, पैसे पाठवलेस तू? होय जी, पाठवून दिले. अजून काही पैसे वगैरे तर नको आहेत ना तुला आता? नाही, पैसे तर नको आहेत आता. पण मी म्हणत होते की जर मी नवीन कपडे घेतले असते तर. नवे कपडे? ते काय आहे ना जी, तुमची गोष्ट तर वेगळी आहे आणि रितिका वहिनींची तशी गोष्ट वेगळी आहे. का? काय झालं? काही बोलली का ती? नाही नाही, मी तर बस. हे घ्या. अरे, हे काय इतकं काय आणलंय? खेळणी. खेळणी? हे पहा. हे पण. हे पण. इतके खेळणी? या सगळ्या खेळण्यांबरोबर खेळेल माझी परी. आणि सुजाता, ह्यानंतरही जर खेळणी कमी पडली तर मला सांग, मी आणखीन घेऊन येईन. हे काय, इतका खर्च केला या खेळण्यांवर? इतक्यात तर माझे कपडे आले असते, ते पण केवढे तरी. ए, गप्प रहा. माझ्या परीवर ना मी करोडो रुपये खर्च करेन, त्यात तुझं काय? तुला तुझे कपडेच दिसतात. अच्छा, आता जा, तुला पण कपडे घेऊन दे. हो हो, मिळतील तुला पण कपडे. डोंट वरी, जा जा. सुजाता, तू एक काम कर, लवकर तू माझ्या नातीला घेऊन ये.
फार आठवण येत होती तिची. मी तर महत्वाची मीटिंग सोडून आलोय. ते लोक घरी नाही आहेत. मानस आणि रितिका आपल्या परीला घेऊन कुणा डॉक्टर दोस्ताकडे घेऊन गेलेत. म्हणत होते भेट पण होऊन जाईल, शिवाय परीसाठी काही ऍडवाइस पण मिळेल. सुजाता हे अगदी बरोबर केलं दोघांनी. सुजाता मुलांच्या पालनपोषणामध्ये ना थोडी लापरवाही सुद्धा होता कामा नये. सुजाता अशा बाबतीत लहान सहान दुर्लक्ष देखील पुढे नंतर फार मोठ्या चिंतेची गोष्ट बनते. पण तू इतकी उदास का झालीस? आता तुम्ही तुमच्या नातीवर इतका प्रेमाचा वर्षाव करत आहात, आणि तुमचा मुलगा तर पहा उद्या सिंगापूरला जातो. मग त्यात उदास होण्यासारखी काय बाब आहे? हा, हे बघ सुजाता, काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं. आपला मुलगा एक मोठं काम करायला जातोय, अचीव करायला जातोय. एक छोटी गोष्ट सोडून मोठी गोष्ट मिळवायला चाललाय. आपण तर खुश व्हायला हवं. आणि फक्त 3 महिन्याची तर गोष्ट आहे. 3 महिन्यात माणूस परत येईल. हे पहा, तू फटाफट एक गरमागरम चहा बनवून आण. तुझ्या हातचा हवा. आत्ता आणते हं. अरे बाबा, बाळ असतं तर मजा आली असती खेळायला. असो, तसं सुजाता किती वेळाने येणार आहेत ती लोक, काय ठाऊक आहे का तुला? हो मानस बाळा, वाईट तर मलाही वाटणारच आहे. पण बाळा, वाईट वाटून घेण्यात तरी काय फायदा. यू हॅव अ सेफ ट्रिप. बाय बाळा. आत्या, काय म्हणत होते मानस भाऊजी? बाळा, आपल्या आई वडील बायको मुलीपासून दूर होताना मन तर उदास होतच ना. आत्या, काय म्हणत होते मानस भाऊजी? बाळा, आपल्या आई वडील बायको मुलीपासून दूर होताना मन तर उदास होतच ना. हे सांगत होता मानस. बरं झालं पप्पांनी घरी यायच्याऐवजी सरळ एअरपोर्टला जायचं ठरवलं. मानस भाऊची, दीदी आणि रघुवीर काकांची भेटणं होईल. हो बाळा, मानस सिंगापूरला जातोय, मी अमेरिकेला जाते. ठाऊक नाही परत भेटणं कधी होईल. आत्या, पण आपण दोघे अमेरिकेला गेल्यावर तर मग पप्पा बिलकुल एकटे होऊन जातील. शिवाय मला त्यांची फार काळजी वाटते. तू मुळेच काळजी नको करूस बाळा. रितिका तर इथे आहेच, म्हणून ती इथे येत जात राहीलच. तोपर्यंत तू देखील परत येशील बघ. आणि मग जेव्हा तुझं लग्न होऊन जाईल तेव्हा हे घर पुन्हा एकदा आनंदाने भरेल. आत्या, पण तू तर माझ्या लग्नासाठी येशील ना? ऑफकोर्स येईन ना बाळा. आणि त्यावेळेस तुझे काका पण येतील माझ्यासोबत. म्हणूनच तर तुला तिथे घेऊन जाते मी. म्हणजे मला समजलं नाही. मी तुला समजावते बाळा. बाळा, तुला माहित नाही की तुझ्या अंकलना त्यांच्या सासरी येण्यात काही प्रॉब्लेम्स आहेत. आता माझी नाहीये इच्छा की भाऊने त्यांना सॉरी म्हणावं. मला ती गोष्ट पसंत नाही पडणार. म्हणून माझी इच्छा आहे की तू माझ्यासोबत चल आणि त्यांचं मन वळवायचा प्रयत्न कर. ह्याच्या मागे ही गोष्ट आहे का? मग मी माझ्याप्रमाणे अंकलना कन्व्हिन्स करून दाखवेन. म्हणून मी तुझ्यासोबत अमेरिकेला येतोय. आणि मी परत तेव्हाच येईन जेव्हा तू आणि अंकल दोघेही माझ्यासोबत याल. आणि तू पाहशीलच आत्या, माझ्या हट्टापुढे बघ त्यांचं काहीच नाही चालणार. ले माय स्वीट पाय, माय डार्लिंग, माय बेबी. ओ कळलं, पप्पांना कळलं. तू फार उदास आहेस ना, फार दुखी आहेस ना की पप्पा सिंगापूरला जात आहेत. बट डोंट यू वरी, माझी काही काळजी नको करूस. फार लवकर पापा परत येतील आणि तुझ्यासाठी ढीगभर टॉयज आणतील. अँड ऑफकोर्स आय प्रॉमिस, तोपर्यंत तू शहाणी मुलगी बनून इथे आराम कर आणि तुझ्या मम्मीची काळजी घे. ओके, बी अ गुड गर्ल. लव यू, लव यू. ओ माय
गॉड रितिका हे काय अगं हे मुलाचे अश्रू असे वेस्ट नाही करायचे रितिका. या एक गोष्ट सांगू, तुझा हा उदास रडका असा चेहरा मुळीच चांगला नाही वाटत. तू हसतेस तेव्हा छान दिसतेस. हसताना काय वाटतं? येस 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 बरोबर अशीच तू चांगली दिसतेस. राईट, व्हेरी गुड. हे बघ, आता एक गोष्ट ठरवून टाकूयात. मला एअरपोर्टला सोडल्यावर परत येताना इथपर्यंत पोहोचेपर्यंत तू अशीच हसत राहशील. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग मी तिथे सिंगापूरमध्ये बसून तुझी आठवण काढत राहीन. माझ्या डोळ्यांच्या समोर तुझा हा हसत असलेला खुललेला असा चेहरा नजरेस पडेल, तुझा रडणारा चेहरा नव्हे. सो यू नाव बेटर स्माइल. ओके मानस, मला मुळीच चांगलं नाही वाटणार तुझ्याशिवाय. मी हे 3 महिने कसे काढू रे? तू तुझी ट्रिप कॅन्सल नाही करू शकत का? माझी अशी इच्छा आहे की हा जो काळ आहे ना तो इथेच थांबावा. शेवटी किती दिवसांपर्यंत आपण अशा प्रकारे जगू शकतो? जर असं चालत राहील ना तर आपल्या दोघांचा ह्याच लॉकअपमध्ये दी एंड होईल, ध्यानात ठेव. पण आपण करू पण काय शकतो? हो, करू पण काय शकतो. आणि तसंही तुझ्यासारख्या डरपोकांकडून अपेक्षा पण काय करू शकतो? हा, अरे तुझ्या मागे कोणी आहे का नाहीये? आहे ना. तर मग हातावर हात ठेवून बसलं तर कसं काम होईल? स्वतः काही करत नाहीये तू, आणि दुसरा करू पाहतो तर त्याला साथ पण देत नाहीये. करू दे, मला करू दे. पण तू करणार काय? बरंच काही करू शकतो. माझ्यापाशी डोकं आहे, माझ्यापाशी हिंमत आहे. फक्त एका माणसाची गरज आहे मला. तू जर मला साथ दिलीस ना तर मी एक तुला वचन देतो की सर्वात आधी मी तुला सोडवेन. प्रॉमिस. तू जर मला साथ दिलीस ना तर मी एक तुला वचन देतो की सर्वात आधी मी तुला सोडवेन. प्रॉमिस. अरे पण मी करू काय शकतो? पण हो, जर तुझा प्लॅन मला आवडला तर मी तुला साथ देईन. हळू बोल. प्लॅन तुला ऐकायचा आहे? अरे वा, ही तर फारच मस्त आयडिया आहे. मी तुझ्या बरोबर. ठीक आहे, तू आज आणि आतापासूनच तुझ्या सुटकेचा आनंद मनवायला सुरुवात कर. कोण कुणाला बांधू शकला? इथे तर एक दिवाना आहे. तोडून पिंजरा पहा, एक दिवस पक्षाला उडून जायचंय. ए बावळट, कधीपर्यंत अशी लेफ्ट राईट करत राहणार आहेस? तुझे पाय नाही दुखत? अरे थोडी तर उसंत घे. चले बस, बसूया, काही गप्पा गोष्टी करूया, एक दुसऱ्याला जाणून घेऊ, समजून घेऊ. माझं तर अर्ध आयुष्य मी या जेलमध्येच काढलंय. मला तुझ्यात मुळीच इंटरेस्ट नाहीये. कालपर्यंत मी ह्या लॉकअपमध्ये एकटी होते तेव्हा खुश होते. तू येऊन इथे माझं जगणं मुश्किल करून टाकलंयस. गुदमरून जाते मी इथे.
वा, राग तर अगदी नाकावर आहे. हा, तशी तर कोण्या मोठ्या घरची वाटतेस. चोरी चपाटी करणं तुझं काम नाही. तुला जमण्यासारखं पण नाहीये बघ. पक्का 420 करून आली आहेस तू इथे. तुझा अनुभव तर मोठ्या कमालीचा आहे. तसा माझा अनुभव तर वेगळंच काहीतरी सांगतोय, पण तू मानणार नाहीस, मला माहितीये. तू पेटूशी आहेस. काय बरळत सुटली आहेस तू. काय झालं? काय होतंय? अरे कोणी आहे का? अरे लवकर या, डॉक्टरांना बोलवा. लवकरीची तब्येत खराब होते, लवकर डॉक्टरांना बोलवा. ठीक आहेस ना? एक काम कर, तू इथे बस, लवकर बस खाली ये. अरे ठीक आहे, बस बस बस. हा, डॉक्टर येतच असतील. अरे अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. तू मुळीच चिंता करू नकोस. बस, डॉक्टर येतच असतील आता. डॉक्टर प्लीज, डॉक्टर लवकर या. बस, डॉक्टर आले. बस बस डॉक्टर. तू आई होणार आहेस. मानस, अरे मानस बेटा, अरे या फ्लाईटचा टाइम होतोय. पहा इतका लेट का करतोय. जा बोलवा त्यांना. राधा, जरा जाऊन बघ तर. जा अरे लवकर चल, बोलाव. कम 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 कम. हा, बाळा. पॅकिंग करताना उशीर झाला. मानसमुळे उशीर झाला पप्पा. पॅकिंग. अरे ते जाऊ दे, ये. पप्पा तुम्ही काय टेन्शन घेताय? मी जाते ना, तुम्ही हो, थांबा. ही पण येते आणि जज साहेब पण येणार आहेत एअरपोर्टला. ते हिला ड्रॉप करतील. हो, ती बेबी आत रूम मध्ये झोपली काही तेव्हा. काळजी नको. बाळाची काळजी आम्ही घेऊच. तशी पण ती आमच्याशी फार खेळत असते. काय ग? ममा, ममा असं रडत रडत निरोप दिलास तर माझे पाय इथेच अडकतील. प्लीज. नाही बाळा, हे तर आनंदाचे अश्रू आहेत ना. तुझे डॅडी सांगत होते की आपला मुलगा काहीतरी अचीव्ह करायला जातोय. बाळा, कधी हिंमत नको सोडूस आणि स्वतःची काळजी घे. आणि हो, इथली काळजी मुळीच नको करूस. सुनबाई आणि नातीला आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळू. डॅड, माझी हिंमत तुम्ही आहात आणि मम्मा आहे. चल मी बाहेरपर्यंत उशीर येतो होतोय. सोबत. चल मम्मा, चल. बाय. चला चला चला, कमॉन कमॉन. येते. हे भाई, काय झालं तुला? तब्येत तर ठीक आहे ना? हे पहा, या जेलमध्ये प्रत्येक प्रकारची फॅसिलिटी आहे. तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आणि तसं देखील तू बाप बनणार आहेस ना. तुला तर खुश व्हायला हवं. अरे तू तर रडायला लागलास. हे बघ यार, मी तर तुला ढाण्या बाग समजत होतो, पण तू तर बस. आय एम सॉरी. आय एम सॉरी. बस, आजपासून तुझी माझी दोस्ती संपली. समजलं? आजच्या नंतर मी तुझ्या कोणत्याही प्लॅन मध्ये साथ नाही देणार. आणि आजच्या नंतर तू जर मला हात लावलास ना, तर मी पोलिसांकडे जाऊन तुझं सगळं गुपित बाहेर काढेन. समजलं का तुला? असं नको करूस प्लीज. तू जरा माझी मनस्थिती समजायचा प्रयत्न कर. किती दुर्दैवी आहे मी, याचा तर विचार कर. मी बाप बनणार ही बातमी कळली, ती पण पोलीस लॉकअप मध्ये.
ओहो, ही अंजना अजूनपर्यंत परत का नाही आली? वहिनीला कळू न देता मी तिला स्नेहाची चौकशी करण्यासाठी तिच्या वकिलाकडे तर पाठवलं. विनाकारण कुठे कुठल्या अडचणीत तर सापडू नये बस. पण मी असा का विचार करतोय? असं नाही होऊ शकत. अगं अंजना, तू इतका उशीर का केलास? मी कधीपासून तुझी वाट पाहत बसली. बस. आणि तुझा चेहरा इतका उतरलेला का आहे? इतकी घाबरलेली काय आहेस? सविस्तरपणे सांग भाऊ, काय झालंय? गोष्टच मुळात तशी आहे, पण तुम्हाला त्याचं काय? तुम्ही तर इतरांची सुख दुःख समजण्यात इतके गुंगून गेलात की तुम्हाला तर घरच्यांचं दुःख दिसत देखील नाही. मला कळत नाहीये की ही गोष्ट मी तुम्हाला सांगायची की नाही. अंजना, अशी काय गोष्ट आहे? माझ्यापासून लपवायची काय गरज आहे? अगं मी तुझा पती आहे. बरं काय ते सांग, आता काय झालंय? तर ऐका. काय म्हणालीस तू? स्नेहा आई होणार आहे? हो, कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र.